नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण सरळ सेवा भरती निमित्त काही गोष्टी बघत आहे. त्याच्यामध्ये तलाठी, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन आणि वन विभाग या सगळ्यांचं टीसीएस पॅटर्नने एक्झाम होणार आहे. टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न खूप महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगानेच आपण प्रिव्हियस इयर म्हणजे आतापर्यंत ज्या परीक्षा झाल्या महाराष्ट्रामध्ये त्या ज्या टीसीएस ने घेतल्या किंवा आयबीपीएस ने घेतल्या तर त्याचा ओव्हरऑल प्रश्नांचा पॅटर्न कसा आहे ते प्रश्न आपण घेत आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला बाकी गोष्टींचा अभ्यास कसा करावा असे तुम्हाला थोडासा अंदाज येईल. चला तर मग आपण सुरुवात करू. या सेक्शन मध्ये आपण बघणार आहे जीकेचे प्रश्न. जवळपास 25 प्रश्न आहेत. तर जीकेचे 25 प्रश्न एमसीक्यू फास्ट मध्ये आणि जेवढं मला शक्य होईल एक्सप्लेनेशन देण्याचा मी प्रयत्न करतो. चला तर मग सुरुवात करू. बघा, पहिला प्रश्न आहे, कागीत नृत्य हे कशाशी संबंधित आहे. आता बघा, नृत्य आणि नृत्याचे प्रकार किंवा एखादं नृत्य कोणत्या धर्माशी संबंधित आहे याचा सगळा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि प्रत्येक महत्वाचे नृत्य तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. चला, हा बघा कागीत नृत्य. तर कागीत नृत्य हा बौद्धांशी संबंधित आहे. तर हा जनरली उत्तर भारत आणि विशेषतः आपण म्हणू की सिक्कीम मध्ये हा जास्त प्रसिद्ध आहे. ठीक आहे ना. तसा हा कागीत नृत्य आपल्याला बघायला भेटतं. आता बाकीचे काही नृत्य असतात किंवा एखाद्या पर्टिक्युलर राज्यामध्ये काही नृत्य प्रसिद्ध असतात ते सुद्धा तुम्हाला बघून घ्यायचे. जसं की उदाहरण, आंध्र प्रदेशमध्ये आपण कुठलं नृत्य बघू, कुचीपुडी हे नृत्य आहे. त्यानंतर विधी नाटकम हे नृत्य आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये कुठलं फेमस आहे, घुमर आहे. त्यानंतर गणगौर आहे. हे दोन असे नृत्य आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय आहे फेमस, लावणी आहे, लेझिम आहे. त्यानंतर कोळी नृत्य आहे ना. दशावतार वगैरे पण काही भागामध्ये असतो. तर हे महाराष्ट्रामधले विशेष आहेत. त्यानंतर आसाम मधले कुठे आहे तर बिहू आहे ना. त्यानंतर बिछुआ हे आसाम मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि अजून आपण काय पंजाबमध्ये भांगरा वगैरे असे. तर हे सगळे नृत्याचे काही प्रकार आहेत आणि विशिष्ट असे करून राज्य ते तुम्हाला लक्षात घ्यायचे. आणि अजून मित्रांनो, मी बोलताना बरीच माहिती देत असतो आणि ते बोलताना जर तुम्ही नोट डाऊन केली तर तुम्हाला त्याचा अजून फायदा होईल. चला, प्रत्येक गोष्ट मी इथं स्क्रीनवर लिहून देऊ शकत नाही, त्यामुळे त्याचाही तुम्ही तसंही अँगलनं या व्हिडिओला बघायचं आहे. चला, क्वेश्चन नंबर दुसरा आपण बघूया. सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. आता सिन्नर याच्यावरून जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर सिन्नर हे कुठे आहे, नाशिकमध्ये आहे. आणि सिन्नर संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात आपल्याला पाहायला भेटते. आता हे जे सिन्नर संग्रहालय आहे हे गारगोटी संग्रहालय आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे विशेष, जे आपण जे खडक खनिजे वगैरे आहेत ना, तर एकमेव असं महाराष्ट्रामध्ये किंवा त्याच्यामध्ये अशा गोष्टीचं संग्रहालय आपण करून ठेवलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर तिसरा बघा, विच ऑफ द फॉलोइंग पार्ट ऑफ द सेल आर नोन ॲज सुसाईड बॅग. सुसाईड बॅग म्हणून कोणत्या सेल्सला आपण ओळखतो तर ते कोणत्या आहेत, लायझोझोम्स. ठीक आहे, लयकारी अशा त्यांना सेल्स असं म्हणतात. तर हे सुसाईड बॅग्स हा प्रश्न 10वीतला 9वीतला आहे मित्रांनो. तर त्याच्यात सुसाईड बॅग्स असतो, त्यानंतर पॉवर ऑफ हाऊस असतो. तर असे सगळे सेल्स आहेत ज्याला पर्टिक्युलर नाव दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला बघणं आवश्यक आहे. ठीक आहे, आणि तो सायन्स मधला पार्ट आहे. चला बघूया पुढचा प्रश्न, चौथा. खालीलपैकी कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. खालीलपैकी असा कुठला हिमालय आहे तो करेवा निर्मितीसाठी, त्याचं उत्तर काय आहे, काश्मीर हिमालय. ठीक आहे. आता करेवा म्हणजे काय तर हे एक प्रकारची जलोढ प्रकारची मृदा आहे. पाण्याच्या म्हणजे नदीतला जो आपण जलोढ प्रकारची जे आपण मृदा म्हणू त्या पद्धतीचा आहे. आणि काश्मीर हिमालयात ही मृदा विशेष करून आढळते. ठीक आहे ना. तर म्हणून आणि तिच्या जे स्थानिक लोक आहेत त्याला करेवा म्हणत असतील, म्हणून त्याला करेवा असं नाव पडलं. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने गाथा सप्तशती हा प्रसिद्ध काव्यरचना केली. तर राजा हाल हा तो होता. तर तुम्हाला बघा, काही जे सातवाहन झालं, नंतर राष्ट्रकूट झाले, तर हे जे काही राजे होऊन गेले इसवी सन 600 ते 700 800 च्या काळामध्ये, त्याचे तुम्ही विशेष करून कोणता राज्य होता, पहिला राज्य कोणता, त्यानंतर त्याची राजधानी कुठली, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती करून घ्यायची. ठीक आहे. अमक्या राजाने कोणता ग्रंथ लिहिला आहे किंवा त्या राजाला त्या काळात काय म्हणायचे, अशी ओव्हरऑल बेसिक गोष्टी तुम्हाला बघून जायच्या आहेत, कारण की ते तसे प्रश्न विचारतात. तर गाथा सप्तशती कोणी लिहिलाय, राजा हाल याने. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघू आपण. 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. बेसिक प्रश्न आहे मित्रांनो, 5वीच्या पुस्तकात सुद्धा भेटून जाईल. तर कोण होता तो, रँड. का बरं हत्या केली, आपल्याला माहिती आहे 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती. कशाची साथ आली होती, प्लेगची. तर प्लेगच्या साथमध्ये जो रँड नावाचा अधिकारी होता त्याला नेमण्यात आलं होतं की त्याने बंदोबस्त करायला पाहिजेत. पण त्याने काय केलं की बंदोबस्ताच्या नावाखाली सामान्य जनतेवर अत्याचार केले
आणि मग काय त्याचा रिझल्ट म्हणून चाफेकर बंधूंनी त्याला ठार मारलं आणि ती तारीख होती 22 जून 1897 आणि रँड आणि सोबत त्याचा एक अधिकारी होता लेफ्टनंट IST यांना त्यांनी हत्या केली. ठीक आहे, चला बेसिक गोष्टी आहेत, हे एवढ्याच गोष्टी लक्षात घ्या. पूर्ण हिस्ट्री सांगण्यात काही अर्थ नाही कारण की आपल्याकडे वेळ तसा पूर्ण नाहीये. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील खालीपैकी कोणते कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करते? अस्पृश्यता नष्ट करणे हा मूलभूत हक्क येतो आणि तो मूलभूत हक्क कलम 17 मध्ये येतो. ठीक आहे, आता बाकीचे ऑप्शन आहेत 16, 18, 19 ते कोणते ते पण आपण बघू. 16 मध्ये काय येतं, सार्वजनिक ज्या सेवा असतात त्याच्या बाबींमध्ये समान संधी म्हणजे सरळ सरळ आरक्षण वगैरे आपण म्हणू. त्यानंतर कलम 18 म्हणजे किताब नष्ट करणे. आपल्याला जे राव बहादूर वगैरे असे जे किताब भेटले होते राजा महाराजा, तर ते किताब या कलमांतर्गत नष्ट झाले होते. त्यानंतर कलम 19 हा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ते त्यामध्ये 6 स्वातंत्र्य येतात, ते स्वातंत्र्य आहेत. तर अशा सुद्धा आपल्याला तुम्हाला बघायचे आहेत. मूलभूत हक्क करून जा कारण की त्याच्यावर जनरली प्रश्न येतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, आलमी तबलिगी इम्तिजा नावाने ओळखली जाणारी जगातील एकमेव सर्वात मोठी धर्मसभा कोणत्या राज्यात आयोजित केली होती? मित्रांनो, हा करंट अफेअरचा प्रश्न आहे, त्यावेळेचा प्रश्न आलेला आहे, तर मध्य प्रदेश असं उत्तर आहे. तर करंट अफेअर मी जनरली तुम्हाला सांगतो, TCS आणि IBPS जनरली हे गेल्या 3 ते महिन्यातलं विचारतात किंवा 6 महिन्याचं. तर तेवढंच तुम्हाला चांगलं करायचं आहे, परफेक्ट करायचं. आणि करंट अफेअर करताना फॅक्च्युअल गोष्टीकडे जास्त लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला प्रश्न सुटतात, कारण इथं फॅक्च्युअलच गोष्टी जास्त विचारतात. MPSC वगैरे सारखं किंवा UPSC सारखं मल्टी स्टेटमेंट असे प्रश्न नसतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, मुघलांनी निजामशहाच्या राज्याची राजधानी असलेल्या अहमदनगरवर इसवी सन कधी आक्रमण केले? तर 1595 दरम्यान आक्रमण केले. आता ह्या अशा काही गोष्टी असतात की ज्या आपण जनरली खूप जुन्या वगैरे वाचत नाही, पण तुम्हाला याच्यासाठी नॉर्मल स्टेट बोर्ड वाचा. स्टेट बोर्ड मध्ये जेवढं भेटेल तेवढंच वाचा, कारण की एखाद 2 प्रश्नासाठी पूर्ण 1200चा वगैरे इतिहास वगैरे वाचून काही अर्थ नसतो, त्यात वेळ जातो. त्यामुळे स्टेट बोर्ड मध्ये जेवढं आवश्यक माहिती दिलेली आहे तेवढंच आपल्याला व्यवस्थित वाचायचं. अदरवाईज जास्त मला तरी वाटतं तुम्ही करू शकत असाल तर वेल अँड गुड, नसेल करत तर काही गरज नाही, 1-2 मार्कासाठी एवढा वेळ घालवू नका. त्यानंतर नेक्स्ट बघा, जल जीवन मोहिमेनुसार मध्ये सरकारने ग्रामीण भारतातील सर्व कुटुंबांना घरगुती नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची कल्पना मांडली. आता ही हर घर जल योजना, हर घर नल जल योजना अशी ती होती आणि हा करंट अफेअरचा प्रश्न आहे, तर 2024 असं त्याचं उत्तर आहे. ठीक आहे ना, याच्या एक मिशन होतं 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण भारतातील सगळ्यांना पाणी पुरवठा झाला पाहिजे नळाच्या माध्यमातून. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 बघा, कोणते विधान बरोबर? 2 विधान दिले, त्यापैकी विधान ओळखायचं आपल्याला. लोकसंख्या शास्त्रीय लाभांश म्हणजे लोकसंख्येच्या वयाच्या संरचनेतील बदलाचा परिणाम असलेल्या वाढीचा संदर्भ दिलाय. त्यानंतर महाराष्ट्रातील कार्यरत वयोगटातील लोकसंख्येचा 15 ते 19 वर्ष वयोगट हिस्सा 2001 मधील 49% 2011 मध्ये 63% पोहोचलाय. दोन्ही स्टेटमेंट हे कसे आहेत? बरोबर आहेत मित्रांनो. आता दोन्ही स्टेटमेंट बरोबर असल्यामुळे त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे असं विशेष काही देण्याची गरज नाही, ते तुम्ही परत करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेणारे सुरगणा हे महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते? आता जनरली बघा, प्रश्न बघा, प्रत्येक TCSच्या परीक्षेमध्ये 1857च्या उठावाचा संबंधित प्रश्न आहे, म्हणून 1857चा उठाव तुम्ही चांगल्या पद्धतीने करून जा, त्याच्यावर प्रश्न येतातच. तर सुरगणा हे कुठे आहे? नाशिकमध्ये. आता अजून प्रश्न कसे येतात की 1857 मध्ये जो उठाव झाला होता तर अमक्या ठिकाणावर कोण नेतृत्व केलं? जसं की साताऱ्याचं आपल्याला माहित आहे कोण आहे? रंगो बापूजी गुप्ते. त्यानंतर तसेच इतर महाराष्ट्रात काही ठिकाणं होते, त्या ठिकाणाहून सुद्धा युद्ध झालं होतं. जसं की आपण म्हणू पेठ हे नाशिकमध्ये आहे, तर पेठमधून कोण होतं? भगवंतराव कोळी. तुम्ही नोट डाऊन करा हे मुद्दे. पेठमधून कोण होतं? भगवंतराव कोळी. त्यानंतर जामखिंडी मधून कोण होतं? रामचंद्र पटवर्धन. अहमदनगर मधून कोण होतं? भागोजी नाईक. सोलापूर मध्ये कोण होतं? व्यंकय्या नाईक. ठीक आहे. अजून आपण काय म्हणू? नरगुंद हे होते बाबासाहेब भावे. तर हे 2 ते नावं आहे जे की 11वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडतात, स्टेट बोर्डचं पुस्तक. त्याच्यामध्ये सगळं महाराष्ट्राचा इतिहास दिलाय, त्याच्यामध्ये बरेच नाव आहेत हे सापडतात. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघू. क्वेश्चन नंबर 13, गांधीजींनी भारतीय नागरिकांना खालीलपैकी कोणत्या तारखेला रौलट कायद्याला अहिंसक विरोध दिवस जसे की मानभंग आणि प्रार्थना व हरताळ
दिवस म्हणून पाळण्यास सांगितलं. तर ती तारीख होती 6 एप्रिल 1919. ठीक आहे ना. तर ही ती तारीख होती. रौलट कायदा आपल्याला माहित आहे, एक रौलट नावाचा अधिकारी होता, त्याने तो कायदा सुरू केला आणि त्या कायद्याअंतर्गत काय झालं होतं की कुठल्याही भारतीयाला विना परवानगी शस्त्र वगैरे सांभाळण्यास सरळ नकार होता. सोबत अजून एक गोष्ट होती की बिना परवानगी कोणालाही अटक करता येईल, म्हणजे त्यानं काय गुन्हा केला हे सांगायचं गरज नाही, त्याला अटक करायची, असा तो रौलट कायदा होता. आणि या कायद्याला गांधीजींनी ब्लॅक ऍक्ट म्हणजे काळा कायदा असं म्हणून घोषित केलं होतं. आणि 19 मार्चला तो, म्हणजे 19 मार्च 1919ला सगळीकडे तो लागू होणार होता. म्हणून गांधीजींनी काय केलं की 6 एप्रिल 1919ला या कायद्याला सुरुवात केली आणि हीच तारीख ब्लॅक ऍक्ट, याच दिवशी त्यांनी ब्लॅक ऍक्ट असं म्हटलं होतं. ठीक आहे ना. प्रश्न 14, भारतातील 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक जास्त आहे? हा तर फेवरेट प्रश्न आहे. कोणत्या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर 2011च्या जनगणनेनुसार सगळ्यात जास्त आहे? तर ते उत्तर आहे रत्नागिरी. मित्रांनो, तुम्हाला पहिले 4 जिल्हे किंवा 3 जिल्हे ऍटलिस्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर त्यातला पहिला जिल्हा आहे तो रत्नागिरी, आणि तो किती येतो, त्याचं प्रमाण किती आहे, तर 1136. लक्षात ठेवा मित्रांनो, किती आहे, 1136. त्यानंतर नंबर येतो सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्गाचा कोणता आहे, 1036, आणि गोंदियाचा येतो 999. हे टॉपचे 3 जिल्हे आहेत ज्यांचा लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे. त्यानंतर असाही एक प्रश्न येण्याची शक्यता आहे, तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर कुठल्या जिल्ह्याचं आहे? तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर आपल्याला मुंबई शहरचं बघायला भेटतं, ते फक्त 832 आहे. आणि त्यानंतर मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याचा असा क्रम लागतो. म्हणून दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचे महत्वाचे प्रश्न आहेत, परीक्षेसाठी येऊ शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15 बघा. भारतातील 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या नाशिक विभागाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी काढायची आहे. आता असे काही प्रश्न आहेत, ट्रिकी असतात, आदिवासी लोकसंख्या वगैरे, पण तरी तुम्ही एकदा त्याच्यावर नजर टाकायची आहे, तर त्याच्यातून प्रश्न सुटतील. तर याचं काय उत्तर येईल, 23.33. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघू आपण. क्वेश्चन नंबर 16, विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र डज नॉट बिलॉंग टू द औरंगाबाद डिस्ट्रिक्ट डिव्हिजन? औरंगाबाद जो विभाग आहे त्याच्यापैकी खालीपैकी जे जिल्हे दिले आहेत ते कोणते जिल्हा असा आहे की तो औरंगाबाद संबंधित नाहीये? तर बीड औरंगाबादचा भाग आहे, लातूर आहे, उस्मानाबाद आहे, तर सांगली हा आपल्याला कोणाचा भाग द्यायचा, पुणे विभागाचा. तर असे दिसतात. आणि औरंगाबाद याच्यामध्ये अजून कुठले जिल्हे येतात, बीड, जालना, उस्मानाबाद, हिंगोली, औरंगाबाद, लातूर, परभणी, नांदेड. आणि कधी कधी एमपीसीला असा एकदा प्रश्न विचारला होता की औरंगाबाद विभागामध्ये सर्वात मोठा जिल्हा कुठला किंवा सर्वात लहान जिल्हा कुठला? तर विभाग किती आहे, 6. त्या 6 विभागामध्ये प्रत्येक विभागामध्ये सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा असं तुम्हाला कॅटेगरायझेशन करून थोडासा अभ्यास करायचा. तर औरंगाबादमध्ये सर्वात जिल्हा कुठला मोठा येतो, तर बीड, आणि सर्वात लहान कुठला येतो, तो हिंगोली. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17, सन 1840 मध्ये भारतातील खालीपैकी कोणत्या शहरात परमहंस मंडळीची स्थापना झाली? तर कुठल्या शहरामध्ये झाली होती ती? बॉम्बे. सध्याचं काय आहे ते मुंबई. तर परमहंस मंडळी आपण जर विचार करू याचं कधी स्थापना झाली होती, 31 जुलै 1849 मध्ये स्थापना झाली. इयर तरी लक्षात ठेवा. ठीक आहे, 1849 आहे, पण इथे 1840 दिलेलं ते चुकीचं आहे थोडंसं. त्यानंतर कुठंच ठिकाण आहे, मुंबईमध्ये. कोण होतं संस्थापक? दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि त्याचे त्यावेळेचे अध्यक्ष कोण होते, तर राम बाळकृष्ण जयकर. ठीक आहे ना. आणि अजून बाकीचे लोक सुद्धा याच्यामध्ये नंतर सहभागी झाले होते. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18 बघू. खालीलपैकी कोणते भारतातील नगर परिषदांचे अनिवार्य कार्य आहे? आता नगर परिषदाचा हा प्रश्न आहे. असे प्रश्न मित्रांनो थोडंसं तुम्हाला वाचावंच लागणार आहे काही गोष्टी. तर अनिवार्य कार्य काय बघा, 2 प्रकारचे कार्य असतात, एक स्वेच्छाधीन कार्य असतं, एक अनिवार्य कार्य असतं. अनिवार्य कार्य हे नगर परिषदेला करावंच लागतं, आणि स्वेच्छाधीन असतं की ते इतकं काही कंपल्सरी नाही पण करायला पाहिजे असं ते कार्य असतात. तर अनिवार्य कार्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात, इथं सांडपाणी जे असते त्याची विल्हेवाट लावणे हे अनिवार्य कार्य. आणि बाकीचे अनिवार्य कार्य कुठले आहेत मग, ते पेयजल पुरवठा आहे, त्यानंतर दिवाबत्ती, सांडपाण्यांची विल्हेवाट, सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक आर्थिक नियोजन, मृतांची विल्हेवाट, अग्निशमन वगैरे वगैरे. आणि काही स्वेच्छाधीन कार्य असतात ते एक कुठलाही पार्ट लक्षात ठेवा, दुसरा पार्ट म्हणजे स्वेच्छाधीन मध्ये. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण 19, खालीलपैकी कोणाची भारतातील प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवड केली जात नाही? नाही म्हटलंय मित्रांनो, म्हणून कधी पण प्रश्न पूर्ण वाचा. आपण निवड केली जाते असं वाचतो आणि मग सोडून देतो. इथे नाही म्हटलंय, तर नाही म्हटलं कुठलं येते मग ते पंतप्रधान. कारण पंतप्रधान हा लोकांमार्फत निवडला जातो, म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक आहे ती. म्हणून बाकीचे जे ऑप्शन आहेत, राष्ट्रपती, राज्यसभेचे सदस्य, विधान परिषद सदस्य,
हे यांची निवड पद्धती कशी असते, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20 बघू आपण. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या खालीलपैकी कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांनी झिरो पेंडन्सी पॅटर्न ही प्रशासकीय सुधारणा लागू केली. हा करंट अफेअरचा प्रश्न आहे, त्यावेळेचं करंट अफेअर, तर त्यामुळे याचं उत्तर चंद्रकांत दळवी असं होतं. आणि करंट अफेअर तुम्हाला असे याच्या अनुषंगाने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. फोकस करंट अफेअर करताना राष्ट्रीय घडामोडी, त्यानंतर महाराष्ट्राच्या घडामोडी विशेष करून लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 21, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ प्रोटोझोआ. खालीलपैकी कुठलं एक्झाम्पल आहे प्रोटोझोआचं. तर प्रोटोझोआचं एक्झाम्पल आपल्याला काय दिसतं, पॅरामेशियम. ठीक आहे. हे प्रोटोझोआचं आपल्याला उदाहरण दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर प्रोटोझोआ कसा आहे, एकपेशीय प्राणी आहे आणि त्याचे अजून जर उदाहरण पाहिले तर पॅरामेशियम, अमिबिया वगैरे भेटतात. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22, महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेले खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य मलबार जायंट स्क्वेरलसाठी, ज्याला आपण शेकरू म्हणू, जो की महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, तर प्रसिद्ध आहे. तर कुठला आहे ते, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य. इथं मध्ये या ठिकाणी शेकरू हा प्राणी मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतो. तर शेकरू जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्य प्राणी आहे. तर हे जे अभयारण्य आहे कोणत्या तालुक्यात येते, विशेष करून आंबेगाव आणि खेड यांच्या त्या दोन बाउंड्रीवर हे येतं. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 23 बघू आपण. दासबोध इज लिटररी वर्क ऑफ विच ऑफ द फॉलोइंग मराठी पर्सनॅलिटी. दासबोध कोणी लिहिलाय, तर सर्व सगळ्यांना माहित आहे दासबोध कोणी लिहिलाय, रामदास स्वामीने. आता बाकीच्या ऑप्शनचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. संत नामदेवांनी काय लिहिलंय आहे, संत एकनाथांनी काय लिहिलंय आहे, संत ज्ञानेश्वरांनी काय लिहिलंय. तर संत नामदेवांचे आपल्याला माहित आहे, त्यांचे जे अभंग आहे ते गुरु ग्रंथ साहिब मध्ये सुद्धा इन्क्लूड केलंय. आणि संत नामदेवांवर बरेच ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. संत एकनाथांनी काय लिहिलंय, तर त्यांनी संत एकनाथांचं भारूड आहे हे लक्षात ठेवा. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, त्यानंतर अमृतानुभव वगैरे असे ग्रंथ तुम्हाला पर्टिक्युलरली काही गोष्टींचे लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे ना. नंतर नेक्स्ट प्रश्न बघू आपण. महाराष्ट्राच्या विधिन मंडळाचे खालीलपैकी कोणते अधिवेशन नागपुरात आयोजित केले जाते. आता 3 प्रकारचे अधिवेशन असतात, अर्थसंकल्पीय, पावसाळी आणि हिवाळी. तर नागपूरमध्ये कुठलं अधिवेशन केलं जाते, तर नागपूरमध्ये असते हिवाळी अधिवेशन. ठीक आहे. हे पावसाळी अधिवेशन कुठे होते, मुंबईमध्ये होते. आणि अर्थसंकल्पीय सुद्धा कुठे होते, मुंबईमध्ये होते. त्यामुळे फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा, हिवाळी हे कुठे होते, नागपूरमध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 25. ठीक आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेबाबत खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता विधान परिषद आहे महाराष्ट्राची, त्याच्यापैकी कुठलं विधान बरोबर पाहायचं आपल्याला. विधान परिषदेमध्ये दर 5 वर्षांनी ठराविक सदस्य निवृत्त होतात आणि त्या जागांसाठी निवडणुका घेऊन त्या रिक्त भरल्या जातात. तर आपण असं म्हणू की हे विधान चुकीचं आहे. दर 5 वर्षांनी वगैरे असं काही नसते, तर 2.5 वर्षांनी असते. त्यानंतर अध्यक्षाच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली विधान परिषदेचे कामकाज चालते. तर हे पण चुकीचं आहे. तर अध्यक्षाच्या नियंत्रणाखाली आणि विधान परिषद काम चालत नाही. ठीक आहे ना. तर ते कसं आहे, आपण विधान परिषदेची माहिती बघा. 1935च्या कायद्याअंतर्गत महाराष्ट्राची विधान परिषद स्थापना झाली, पण 1937 मध्ये मेन स्थापना झाली त्याची. कलम 169 ते मध्ये येते. आणि किती सदस्याचा विधान परिषदेमध्ये 78 आणि विधानसभामध्ये किती असतात 288. आणि महाराष्ट्राचे म्हणजे लोकसभेमध्ये किती प्रतिनिधी आहेत, तर लोकसभेमध्ये किती प्रतिनिधी आपले 48. आणि आपले राज्यसभेमध्ये किती प्रतिनिधी आहे, तर 19. ठीक आहे. असं गोष्टी लक्षात ठेवा. राज्यपाल कोण नियुक्ती करते, 16 सदस्य, 6 सदस्य. त्यानंतर स्थायी स्वरूपाचे सभागृह आहे, वरिष्ठ आहेत आणि कामकाज सभापतीच्या नियंत्रणाखाली चालते. आणि सदस्याचा कालावधी किती असतो, 6 वर्ष असतो. ठीक आहे. अशा पद्धतीचे 25 प्रश्न होते मित्रांनो. अशा अनुषंगाने ओव्हरऑल डेटा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि अशाच पद्धतीचे प्रश्न सुद्धा तुमच्या TCS किंवा येणाऱ्या परीक्षांच्या काळामध्ये येण्याची शक्यता आहे. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळे व्हिडिओ सिरीज आपण टाकत आहे, मराठी, इंग्लिश, GK आणि बुद्धिमत्ता. सगळ्या व्हिडिओचा तुम्ही लाभ घ्या, तुम्हाला नक्की फायदा होईल. ठीक आहे. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.